रोजचेच मुलांना टिफिनला काय बनवायचे हाच मोठा प्रश्न असतो. कारण बनवायला तर वेळ लागत नाही, पण काय बनवून द्यायचे हा विचार करायलाच बराचसा वेळ जातो. तर मी इथे आज बटाट्याचे पराठे बनवून घेते आणि आज ते नाश्त्याला पण खातील आणि टिफिनला पण होतील म्हटलं. दोघंही कामं होतात एकच सोबत, म्हणजे नाश्त्याला काही वेगळं बनवायची गरज नसते. आणि बटाट्याचे पराठे दोघांना आवडतात पण, आणि बऱ्यापैकी मुलांना बटाट्याचे पराठे आवडतात म्हणून आवडीने खातात पण. तर माझे आज पराठे मस्त नेहमीप्रमाणे छान मस्त टम्म फुगत होती, छान झाली होती आणि मुलांनी पण खाल्ली. त्यानंतर अवनीने आज देवपूजा करून घेतली. अवनीला तसं देवपूजा करायला आवडतेच, पण माझं आधी देवघर वरती असल्यामुळे मी तिला काही करू देत नव्हती, पण ती आता रोज करते. त्यानंतर अवनीने त्याचा होमवर्क करून घेतला, कारण जास्त लहान असल्यामुळे काही जास्त अवघड नाही राहत, तर तिला पण आवडतं. आणि तसंच आल्या आल्याच तो करून पण घेतो, त्याला पण आवडतं, कारण एवढं काही अवघड नसल्यामुळे पटकन अभ्यास होतो पण त्याचावाला. पण आज बाकी होता तर माऊनी म्हटलं तू घेऊन घे. माऊनी त्याचा अभ्यास घेतला. त्यानंतर मी त्या दोघांचे टिफिन रेडी करून घेतले. चला तर मग आता मी दोघांना सोडते स्कूलला. चला बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.